हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक। पारंपरिक पद्धतीने जसे गावाला आपल्या बनवले जातात। नारळ घ्यायचा, तो खोवायचा किसणीवर आणि त्या ओल्या नारळापासून उकडीचे मोदक बनवायचे। तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर 2 वाट्यांचा नारळ मी इथे खोवून घेतलेला आहे। तुम्ही एका वाटीचे पण बनवू शकता। मी थोडं जास्त प्रमाणात घेतलं आहे। आता त्याच्याबरोबर आपल्याला जेवढं खोबरं घेतलं त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा आहे। गूळ तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। हा मी साधा जो गूळ भेटतो, सेंद्रिय नाही, आपला नॉर्मल वापरासाठी चहासाठी वगैरे आपण वापरतो तो आणलेला आहे। तर तो मी खोबऱ्याच्या अर्ध्या प्रमाणात घेतलेला आहे आणि तो किसून घेतलेला आहे। आता बघा, साजूक तूप मी घेतलंय। हे आता मी गाईचं तूप वापरते। तुम्ही डालडा किंवा दुसरं कोणतंही तूप वापरू शकता, नाही वापरलं तरी चालतंय। पण तूप वापरल्यामुळे खोबरं चांगलं शेकवलं जातं, म्हणजे जेव्हा आपण परतून घेतो आणि त्याला एक टेस्ट वेगळीच येते तुपामुळे। म्हणून जरुरी आहे की तूप घालाच तुम्ही। आता बघा, याच्यामध्ये काही ठिकाणी खोबरा खोवून घेताना जे काळसरपणा असतो खोबऱ्याची वाटीचा, तो त्याच्यात तुम्हाला दिसतोय। तर तुम्ही नंतर तो मोकळा झाल्यानंतर बाजूला काढू शकता। 1-2 ठिकाणी मला सापडलेला आहे। तो थोड्या वेळाने मी परतून झाल्यानंतर सेपरेट करणार आहे। आता याच्यामध्ये खोबरं तुपामध्ये चांगलं 1-1.5 मिनिटं परतून घेतला। तर त्याच्यामध्ये त्याच्या अर्ध्या प्रमाणात जो गूळ आपण किसून घेतलेला आहे तो मी ॲड करणार आहे आणि तो मंद आचेवरती अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। थांबायचं नाही, कंटिन्यू परतत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते जे गूळ आहे तो खाली लागणार नाही आपल्या भांड्याला। एकदा गूळ लागला तर खोबरं कडक व्हायची शक्यता असते। तो मऊसरपणा टिकून राहण्यासाठी हळूहळू आपण परतून घ्यायचं आहे। आता परतत त्याचा कलर जो चेंज होईल तो आपल्याला इथे दिसून येईल। एक 4 ते 5 मिनिटं जातात या प्रोसेसला, जे परतत राहतात। त्यामुळे ते गुठळ्या ज्या आहेत गुळाच्या त्या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मर्ज होतात। आता बघा, जशा गुठळ्या मोडल्या जात आहेत तशा त्या खोबऱ्याचा कलर चेंज होतोय। अजून 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत, कारण एकदम असा मोकळा झाला पाहिजे सारण, कारण ते भरताना नंतर गुठळ्या जर आल्या तर ते खाताना आपल्याला जाणवून येईल। आता बघा, त्याचा कलर कम्प्लिटली चेंज होत चालला आहे। आता बघा, 2-3 मिनिटं परतून झाल्यानंतर पुन्हा मी आता दाखवते तुम्हाला। तर अशा पद्धतीने त्याचा कलर चेंज झाला आहे। जर तुमच्या गुळाचा कलर मरून टाईप असेल तर त्याला तशा टाईपचा कलर येणार आहे। हा थोडा केशरी टाईप कलरमध्ये होता गुळ, तर त्याला असा कलर आलेला आहे। आता बघा, याच्यामध्ये आपण वरून काय काय टाकणार आहोत। वेलची पावडर, जायफळ आणि खसखस। तर ते आता कंप्लीट आपलं सारण तयार झालेलं आहे। मोदकाचं आपण सेपरेट बाजूला ठेवलेलं आहे। आता उकडीची तयारी करूया। 2 वाट्या मी तांदळाची पिठी घेतली आहे। आंबेमोहर तांदळाचं पीठ आहे। तर त्याच्यामध्ये मी तूप आणि काही 2 सिक्रेट गोष्टी वापरणार आहे। ते आता मी प्रोसेसिंगच्या वेळेला तुम्हाला दाखवणार आहे। तर आता बघा, जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे उकडीसाठी त्याच्या सेम मेजरमेंटमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे। तर पाणी आता भांडं गरम करून त्याच्यामध्ये उकळायला ठेवलेलं आहे। आता पहिल्यांदा टाकते 1 चमचा साजूक तूप। साजूक तूप कंप्लीट याच्यामध्ये वितळल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकते मी। ती याच्यासाठी गूळ जर चवीला कमी गोड असेल आणि जर असे पचट त्याची चव येत असेल खोबऱ्याला, तर ती मिळून येण्यासाठी पिठामध्ये साखर टाकल्याने तो जाणवणार नाही पच्चेपणा। तर याच्यासाठी मी मीठ आणि साखर हे पाण्यामध्ये विरघळवून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया। हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे, गुठळ्या राहू नये म्हणून ढवळत राहायचं आहे आणि मग गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। तर हे कंप्लीट त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये। नाहीतर काही जण काय करतात, नुसतं पीठ टाकतात, थोडंसं ढवळतात आणि लगेच झाकण ठेवतात। तसं नाही, ते पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे। त्याची उकळ निघताना त्याच्यामधून वाफ निघाली पाहिजे पिठातून, तर ते उकळलं जातं। तर अशा पद्धतीने 10 मिनिटं ढाकून ठेवायचं आहे। आता झाकण करून घेतल्यानंतर पुन्हा 10 मिनिटांनी मी ओपन केले तेव्हा अशा पद्धतीने ते पीठ मला दिसले। आता हाताला मी थोडं पाणी लावून घेतलंय, गार कोमट कसंही लावू शकता, कारण ते जे झाकून ठेवलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये आतमध्ये
गरम वाफ असते त्याच्यामुळे हात पोळण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी मी तसं करून घेतलं आहे हाताला पाणी लावून आणि अशा पद्धतीने गोळा मी मळून घेतला आहे. जेवढं तुम्ही छान मळून घ्याल तेवढे तुमचे मोदक सुंदर होतील. हाताला तेल नाही तर तूप लावायला घेतलं आहे मी, तर तुम्ही काहीही घेऊ शकता. तेल असेल तेल घ्या, तूप असेल तूप घ्या. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून एक गोष्ट आहे, त्याच्याने तुम्ही गोळी अगदी व्यवस्थित पसरवून घेऊ शकता, तर ते आहे तांदळाचं पीठ. आता मला तुपाची सवय आहे म्हणून मी तूप घेते आहे, पण तुम्हाला जर तेलाने आणि तुपाने नसेल जमत तर तुम्ही सरळ तांदळाची पिठी घेतली तरी चालेल. आता बघा गोळी करून घेतलेली आहे. कितीही तुम्ही पीठ मळून घेतलं ना तरी काही वेळेला ते तडकण्याची शक्यता असते जर त्याच्यामध्ये एखादी गुठळी आली तर, पण ती गुठळी काढून पण तुम्ही ते व्यवस्थित पारी करून घेऊ शकता. आता बघा मी पातळ एकदम पारी बनवून घेते. पारी व्यवस्थित झाली तर कळ्या सुंदर येतात. पारीत जर अशी तडकल्यासारखी झाली तर ते कळ्या वळताना असं त्रास होतो. आता बघा पारी कंप्लीट आपली तयार झालेली आहे. ज्या ठिकाणी मला जाड वाटते ते पण मी एकदम लेवलला करून घेते आहे, अशी हातावरती बोटाने प्रेस करून. तळ हातावरती ठेवायची म्हणजे पारीला मध्ये असा खोलगटपणा येतो आणि त्याच्यामध्ये आपलं सारण व्यवस्थित बसतं. तर अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. काही जण प्लास्टिकवरती लाटून घेतात, तसंही घेऊ शकता, जसं तुम्हाला जमत असेल तसं. आता बघा हे मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आता त्याला कळ्या पाडते आहे मी. तर एक बोट मध्ये घ्यायचं आहे आणि 2 बोटं साईडला घ्यायची आहेत, तशा पद्धतीने कळी पाडायची आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या पद्धतीने डायरेक्ट असं चिमटीमध्ये पकडून जरी जमत असेल तसंही करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तळ हातावरती पारी घ्यायची आहे, नाहीतर मग कळ्या स्प्रेड होऊन अशा तुटतील, कारण हे नाजूक काम आहे. तर बघा एक कळी माझी सुद्धा अशी पसरली गेली आहे, तर ती मी आता व्यवस्थित इथे चिपकवून घेते आहे. तेलाचा किंवा पाण्याचा सुद्धा तुम्ही हात घेऊ शकता, असं काही नाही तेलच घ्यायला पाहिजे तूपच घ्यायला पाहिजे. आता बघा सारण जे आहे ते मी याच्यामध्ये अंदाजे भरून घेते. जेवढा खड्डा आपला आहे, मोदकाची पोकळी जी आहे ती भरून निघाली पाहिजे, पोकळ नाही पाहिजेत, नाहीतर मग त्याचा शेप व्यवस्थित वळला जात नाही. तर त्याला भर पडेल इतपत 1 ते 1.5 चमचा आतमध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं आहे. आणि अशा पद्धतीने एकाच डायरेक्शननी कळ्या वळायला घ्यायच्या आहेत, म्हणजे ज्या कळ्या आहेत ती एक या साईडला एक त्या साईडला अशी होता कामा नये. बघा एकाच साईडने वळवून घेतोय आपण, म्हणजे मोदकाचा शेप सुंदर दिसतो. हलक्या हाताने असं वळत जायचं आहे. अलगद वरची जी बाजू आहे ती आवळ अशी करत आणायची आणि त्याची वरची जी सोंड आहे ती व्यवस्थित करायची. आता बघा मी एकदम ते कंप्लीट असं बंद केलेलं आहे आणि सगळ्या कळ्या व्यवस्थित तिथे एकाच ठिकाणी आणून त्याची अशी व्यवस्थित शेप दिलेला आहे त्याला. कळ्या पूर्ण बंद झाल्या पाहिजेत, नाहीतर वाफवताना मोदक असा चीर जाऊन उकळू शकतो. आता तिसरा एक मोदक मी तुम्हाला दाखवते आहे आणि त्यावेळेला थोडंसं पीठ कडक होऊ शकतं. जर तुम्ही आता 4-5 मोदक बनवून झाले, आता तुम्ही बघताय माझ्या हातातली पारी अशा पद्धतीने तडकू शकतं. तर तुम्ही काय करायचं आहे, पुन्हा एकदा कोमट पाण्याचा हात घेऊन गोळा जेवढा तुम्हाला आता वापरायला हवा आहे 10 मोदकांचं 15 मोदकांचं पीठ, तर ते पुन्हा मळून घ्यायचं आहे, म्हणजे असं तडा नाही जाणार. आता मी ह्या पूर्ण व्यवस्थित मिटवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या कळ्या पुन्हा अशा व्यवस्थित केलेल्या आहेत. जेवढं पीठ लागेल तेवढं 5-5 मोदकाचं 10-10 मोदकाचं असं कोमट पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचे, म्हणजे मोदक वळायला मदत होते. आता बघा मऊसूत एकदम मोदक तयार होत आहेत. जर तुम्ही तो गोळा तसाच ठेवला असता, पुन्हा तसेच वळायला घेतले असे तर चिरा पडल्या असत्या आणि ते मग मोदक वाफवताना सुद्धा पूर्ण असे फाटून जातात.
त्याच्यातून वाफ बाहेर येते. तर हे कम्प्लीट व्यवस्थित प्रोसिजर बघा, ज्याच्यामध्ये आतमध्ये सारण भरताना पण गॅप नाही राहायला पाहिजे आणि तळ हातावरती ठेवताना पण जास्त असा हात असा आपण मोकळा ठेवला तर ते मोदक स्प्रेड होतो आणि त्याच्या कळ्या आहेत त्या इकडे तिकडे होतील, शेप व्यवस्थित वळता येणार नाहीत. तर आता बघा पुन्हा याची पण अशी शेंडी चांगली व्यवस्थित काढून घ्यायची आहे. थोडा 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 शेप त्याचा असा कमी करत जुळवत आणायचं आहे वरती आणि मग त्याची अशी मस्तपैकी वरती शेंडी तयार करायची आहे. आता बघा, जे नवीन शिकणारे आहेत त्यांना काही काही टिप्स अशा उपयोगात येतात. ज्यांना सवय आहे त्यांना कुणाच्या सल्ल्याची गरज नसते. आता बघा, हे काही मोदक मी दाखवून झाल्यानंतर बाकीचे फटाफट करून घेणार आहे आणि मग मी सगळे तयार झाल्यानंतर एकदाच तुम्हाला वाफ देताना दाखवणार आहे. तर भांडं मी इडलीचं वापरणार आहे. तुमच्याकडे मोदक पात्र असेल तुम्ही वापरू शकता. आता माझ्याकडे इडलीचं भांडं आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 इंच पाणी मी ठेवलेलं आहे खाली आणि ते गरम करत ठेवणार आहे आता मी. आणि त्याच्यावरती 2 लेयर सोडून 3ऱ्या ते 4थ्या लेयरचा मी प्लेटचा वापर करणार आहे. कारण जेवढं जवळ ठेवाल ना तुम्ही पाण्याच्या मोदक तर ते जास्त वाफ लागली ना तर फुटू शकतात. म्हणून मी वरच्या ताटल्यांचा उपयोग करणार आहे, त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित वाफ लागेल. अति वाफ लागली तरीसुद्धा मोदक असे विस्कटतात, तडा जातात किंवा त्याच्यातलं सारण जे आहे त्याच्यातलं गूळ आहे ना ते वितळायला लागतं. तर तसं व्हायला नको. फक्त 5च मिनटं आपल्याला वाफ द्यायची. आता हा एक मोदक मी तुम्हाला शेवटचा दाखवते आहे. याच्यामध्ये बघा कळ्या करून घेतल्या, आतमध्ये सारण व्यवस्थित पसरवून घेतलं आहे आणि या कळ्या ज्या आहेत त्या एका डायरेक्शनमध्ये मी फिरवते. तुम्ही डायरेक्टसुद्धा अशा उभ्याच्या उभ्या त्या जुळवून घेऊ शकता, ते पण छान दिसतात. पण मला या पद्धतीने करणं जरा सोपं वाटतं. तर बघा सगळ्या कळ्या कशा एकदम मिळून आलेल्या आहेत आणि आता याची शेंडी आपण काढून घेऊया. एक्स्ट्रा जे पीठ असेल ना, जर जास्त जाड वाटत असेल शेंडीच्या इथे तर ते काढून वेगळं काढायचं आहे आणि जे राहिलेलं आहे त्याचीच शेंडी करायची. तर बघा खूप सुंदर आकार आलेला आहे. आता याला तुम्ही वरून कलरचा हे वापर करू शकता. काही मोदकांना पिठामध्ये पीठ मळताना तुम्ही अर्धे मोदक अर्ध्या वेगवेगळ्या कलरचे मळून घेऊ शकता किंवा वरती केसर लावू शकता. तर आता माझ्याकडे केसर थोडंफार अवेलेबल आहे तर ते याला मी लावणार आहे वाफ देताना. तर बघा, हे आता मी तुम्हाला कंप्लीट 5 मोदक वळून दाखवलेले आहेत. आता या ताटल्या आहेत ना त्या गरम पाण्याच्या वरती मी लावून घेते आहे आणि त्यांना थोडंसं तेलाचा हात चोळला आहे जेणेकरून मोदक खाली चिकटू नयेत. तर बघा, आता त्या ताटलीमध्ये मी मोदक ठेवले आहेत. पाणी मी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याला उकळी छान आली आहे. उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि मग ज्या वेळेला आपण मोदक वरती ठेवतो त्यावेळेला एकदम कमी करायचा. तर 5 ते 6 मिनटं वाफ दिल्यानंतर हे बघा तुम्ही बघताय एकदम छान एकसंध असे दिसत आहेत मोदक आणि त्यांना केसरमुळे कलर पण खूप छान आलेला आहे. याच्यापेक्षा जास्त वाफ दिली तर ते फाटू शकतात. तर त्यामुळे प्रमाणातच वाफ दिली पाहिजे, कारण पीठ आणि सारण हे दोन्ही शिजवून घेतलेलं असतं. आपण उकड काढतो म्हणजे 60 ते 70% आपण शिजवूनच घेतो पीठ. तर त्यामुळे मी तसं दाखवते. आता एक मोदक मी तुमच्यासमोर चमच्याने असा उघडून दाखवते. एकदम मऊ आणि वरतून तूप लागल्यानंतर एकदम चवीला उत्तम लागतं.